नमस्कार मित्रांनो, सायन्स पार्ट फर्स्टमधील फोर्थ चॅप्टरचा आपण अभ्यास करत आहोत. त्याच्यामधील आज अतिशय शेवटचा टॉपिक फ्लेमिंग राईट हँड रूल. फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याच्यावर आधारित मी एक स्ट्रिक देखील तुम्हाला सांगणार आहे. याच रूलवर आधारित इलेक्ट्रिक जनरेटरचं कार्य चालतं, ते देखील आपण अभ्यासणार आहोत. चला आपण सुरुवात करूया फ्लेमिंग्स राईट हँड रूलला. इफ यू स्ट्रेच द थंब, index finger and middle finger of right hand such they are perpendicular to each other. तुम्ही तुमच्या उजव्या हात अशा पद्धतीने स्ट्रेच करून ठेवायचा आहे, ताणून ठेवायचा आहे की तुमचा थंब, इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगर एकमेकाला कसे असतील ते परपेंडिक्युलर असतील, लंब असतील, अशा पद्धतीने स्ट्रेच करून ठेवा. या ठिकाणी डायग्राममध्ये आपल्याला दिसतोय हा जो थंब आहे हा इंडेक्स फिंगरला परपेंडिक्युलर आहे. तसंच हा थंब जो आहे हा मिडल फिंगरला देखील परपेंडिक्युलर आहे. म्हणजे तीनही फिंगर एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत, लंब आहेत असे आपल्याला दिसून येतं. तर काय होतं बघा मित्रांनो, दॅट टाइम थंब शोज द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ कंडक्टर. त्याचवेळी थंब कशाची डायरेक्शन दर्शवतो मित्रांनो, तर मोशन ऑफ कंडक्टर, जो वाहक आहे त्या वाहकाच्या गतीची डायरेक्शन दर्शवतो. म्हणजे त्या थंबच्या डायरेक्शनने फोर्स क्रिएट होतो आणि फोर्स क्रिएट झाला म्हणून त्या ठिकाणी मोशन करून येतो. म्हणून या ठिकाणी आपण सिम्बॉल म्हणून एप या ठिकाणी लक्षात ठेवू थंबची डायरेक्शन. सेकंड आहे बघा, इंडेक्स फिंगर शोज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. हा जो इंडेक्स फिंगर आहे त्याला आपण तर्जनी म्हणतो. तो कशाची डायरेक्शन दर्शवतो, तर मॅग्नेटिक फील्डची, चुंबकीय क्षेत्राची डायरेक्शन तो दर्शवतो. अँड मिडल फिंगर शोज द डायरेक्शन ऑफ इंड्यूस्ड करंट. आणि हा जो मधला बोट आहे तो काय करतो, कशाची डायरेक्शन दर्शवतो, तर इंड्यूस्ड करंट. त्या ठिकाणी जे काही करंट प्रोड्यूस झालेले आहे त्याला आपण इंड्यूस्ड करंट असे म्हणतो. त्याची डायरेक्शन कोण दर्शवतं, तर मिडल फिंगर. अशा प्रकारे थंब कशाची डायरेक्शन दर्शवत होतं, फोर्सची. इंडेक्स फिंगर कशी डायरेक्शन दर्शवतो, तर मॅग्नेटिक फील्डची. आणि मिडल फिंगर कशी डायरेक्शन दर्शवतो, तर इंड्यूस्ड करंटची. म्हणजे या ठिकाणी फादर, मदर अँड देन चाइल्ड हा रूल पुन्हा या ठिकाणी लागू होतो. ही ट्रिक लक्षात ठेवून आपण हा रूल लक्षात ठेवू शकतो. याच रूलच्या आधारावर इलेक्ट्रिक जनरेटर कशा पद्धतीने वर्क करते मित्रांनो, ते आपण आता या ठिकाणी समजून घेऊ. बघा मित्रांनो, इलेक्ट्रिक जनरेटर त्याचं आपण प्रिन्सिपल, कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग अभ्यासणार आहोत. त्याच्या आधी आपण इलेक्ट्रिक जनरेटर म्हणजे काय ते बघू. अ डिव्हाइस विच कन्व्हर्ट्स मेकॅनिकल एनर्जी इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी इज कॉल्ड इलेक्ट्रिक जनरेटर. हे एक असे उपकरण आहे की ते मेकॅनिकल ऊर्जेचे म्हणजे यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर कशामध्ये करतात, तर इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये म्हणजेच विद्युत ऊर्जेमध्ये. इज कॉल्ड इलेक्ट्रिक जनरेटर. म्हणजे इलेक्ट्रिक मोटरच्या अपोजिट वर्किंग आपल्याला या ठिकाणी इलेक्ट्रिक जनरेटरचं दिसून येतं. बघा आता याचं प्रिन्सिपल आपण बघू. इट्स वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. विद्युत चुंबकीय परिवर्तनाच्या नियमानुसार हे कार्य करत असतात. फॅराडेस लॉज आपल्याला माहितीच आहे. विथ द हेल्प ऑफ मुव्हिंग मॅग्नेट और मुव्हिंग कंडक्टर. बघा या ठिकाणी एक डायग्रॅम आपल्याला दिसते. या ठिकाणी ही एक अशी वायर गेलेली आहे. ती वायर गॅल्व्हॅनोमीटरला कनेक्ट केलेली आहे या ठिकाणी. आणि खाली या ठिकाणी काय मॅग्नेट त्या ठिकाणी ठेवलेला आहे. मित्रांनो, जर का आपण समजा आता ही जी वायर आहे, ही वायर ए वायर आपण काय केली, स्ट्रेच केली. तिला आपण गिटार ज्या पद्धतीने होत त्या पद्धतीने ती आपण वाजवली समजा. तर त्या ठिकाणी काय होईल मित्रांनो, ती व्हायब्रेट व्हायला लागेल. व्हायब्रेट झाल्यामुळे या ठिकाणी जो गॅल्व्हॅनोमीटर आहे त्या गॅल्व्हॅनोमीटरचं डिफ्लेक्शन आपल्याला झालेलं दिसून येईल. याचाच अर्थ त्याच्यामध्ये काय करंट त्या ठिकाणी प्रोड्यूस झालेला आहे, करंट इंड्यूस्ड झालेला आहे. किंवा आपण वायर तशी स्ट्रेट ठेवून आपण जो हा मॅग्नेट आहे, हा मॅग्नेट जर त्या ठिकाणी मूव्ह केला, तर मॅग्नेट मूव्ह केल्यानंतर सुद्धा आपल्याला गॅल्व्हॅनोमीटरमध्ये डिफ्लेक्शन दिसून येतं. याचाच अर्थ मॅग्नेटच्या मूव्हमेंटमुळे किंवा कंडक्टरच्या मूव्हमेंटमुळे करंट त्या ठिकाणी इंड्यूस्ड होतो, करंट प्रोड्यूस होतो.
विदाऊट बॅटरी, कोणत्याही प्रकारच्या बॅटरीशिवाय या ठिकाणी करंट प्रोड्यूस होतो. आणि याच तत्वावरती इलेक्ट्रिक जनरेटर वर्क करत असतं मित्रांनो. तर बघा त्याचं कन्स्ट्रक्शन आपण या ठिकाणी समजून घेऊ. इलेक्ट्रिक जनरेटरचं कन्स्ट्रक्शन म्हणजे रचना. बघा इलेक्ट्रिक जनरेटर कन्सिस्ट ऑफ अ मॅग्नेट. या ठिकाणी मॅग्नेट दिसतो आपल्याला, हॉर्स शू टाईपच्या ठिकाणी मॅग्नेट आपल्याला तो दिसून येतो. त्याला साऊथ पोल अँड नॉर्थ पोल असे 2 पोल आपल्याला दिसून येतात. बघा मध्ये आर्मेचर कॉईल, या ठिकाणी आर्मेचर नंतर सिंगल लूप आपण या ठिकाणी घेतलेला आहे ABCD. ही आर्मेचर कॉईल एक सिंगल लूप असलेली आपल्याला दिसून येते. त्याच पद्धतीने 2 स्लिप रिंग, या ठिकाणी R1 आणि R2 2 स्लिप रिंग आपल्याला दिसून येतात. इलेक्ट्रिक मोटरमध्ये आपण स्प्लिट रिंग, दुभंगलेली रिंग वापरली होती, परंतु या ठिकाणी स्लिप रिंग आपण वापरतोय. R1 आणि R2 दोन्ही रिंग आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. त्याच पद्धतीने 2 कार्बन ब्रशेस B1 अँड B2, हे 2 कार्बन ब्रशेस सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. त्याचं वर्किंग मागील लेक्चरमध्ये अभ्यासलेलं आहे. त्याच पद्धतीने गॅल्व्हॅनोमीटर, या ठिकाणी गॅल्व्हॅनोमीटर काय वर्किंग करतं, शोज द डायरेक्शन ऑफ करंट. करंटची डायरेक्शन दर्शवण्यासाठी गॅल्व्हॅनोमीटर उपयोगाला येत असते. तर अशा पद्धतीने याची रचना आहे. हे वर्किंग कशा पद्धतीने करते, चला आपण समजून घेऊ त्याचं वर्किंग. बघा वर्किंग ऑफ इलेक्ट्रिक जनरेटर. बघा डायरेक्शन ऑफ इंड्यूस्ड करंट इन कॉईल A to B, B to C अँड C to D. या ठिकाणी करंटची डायरेक्शन आपल्याला दिसून येते. A पॉईंटकडनं B पॉईंटकडे, B कडनं C कडे आणि C कडनं D कडे हा कॉईलमधला करंटचा प्रवाह झाला, फ्लो झाला. अँड इन एक्सटर्नल सर्किट ब्रश B2 to B1 थ्रू गॅल्व्हॅनोमीटर. आणि एक्सटर्नल सर्किटमध्ये बघा हा डीप वायरपासून कॉईलपासून करंट निघून तो कुठे जातो तर B पॉईंटकडे जातो. या ठिकाणी B म्हणजे B ब्रशकडे, रिंग 2 मधून ब्रश B2 मध्ये येतं त्या ठिकाणी करंट, आणि तिथून ते गॅल्व्हॅनोमीटरच्या माध्यमातून कुठे जातं तर ब्रश B1 मध्ये जातं. रिंग R1 मधून ते पुढे पास होऊन परत कॉईलमध्ये त्या ठिकाणी जाते. अशा पद्धतीने या ठिकाणी करंटचा फ्लो आपल्याला दिसून येतं. बघा करंटचा फ्लो जर का असा असला तर काय होईल मित्रांनो, तर बघा अकॉर्डिंग टू फ्लेमिंग्स राईट हँड रूल. आता फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम आपल्याला ठिकाणी वापरायचा आहे. ही आपल्या करंटची डायरेक्शन आपल्याला माहीत झाली. ही झाली करंटची डायरेक्शन मित्रांनो, A कडून B कडे. तर बघा द फोर्स एक्झर्टेड ऑन वायर AB, तर या AB वायरवरती काय होईल, फोर्स एक्झर्ट होईल त्या ठिकाणी. अँड इट पुश अपवर्ड डायरेक्शन, कोणत्या डायरेक्शनला पुश होईल, अपवर्ड डायरेक्शनला. अँड फोर्स एक्झर्टेड ऑन वायर CD, इट पुश डाऊनवर्ड डायरेक्शन, आणि CD वायरला डाऊनवर्ड डायरेक्शनने फोर्स क्रिएट होईल आणि डाऊनवर्ड डायरेक्शनला ती पुश होईल. अँड ABCD लूप आर रोटेटेड इन हाफ रोटेशन. अशा पद्धतीने ABCD जो लूप आहे तो काय करेल तर हाफ रोटेशन कंप्लीट करेल. तर आपण फ्लेमिंग राईट हँड रूलच्या सहाय्याने आपण तो समजून घेऊ. बघा या ठिकाणी आपल्याला खाली डायग्राम दिसते फ्लेमिंग राईट हँड रूलचे. त्या ठिकाणी बघा हा जो थंब आहे हा याची डायरेक्शन आपल्याला अपवर्ड डायरेक्शनला दिसते, कारण करंटचा जो फ्लो आहे तो फॉरवर्ड आहे, तो आपल्या ठिकाणी असं पुढे दिसून येतं फॉरवर्ड डायरेक्शनला. त्याच पद्धतीने हा जो इंडेक्स फिंगर आहे, इंडेक्स फिंगरची डायरेक्शन आपल्याला माहिती आहे, ती काय दाखवतं आपल्याला मॅग्नेटिक फील्ड दाखवतं. आपल्याला माहिती आहे नॉर्थ पोलकडून साऊथ पोलकडे मॅग्नेटिक लाईन्स ह्या आउटसाईडने गेलेल्या असतात, याचा अभ्यास आपण केलेला आहे. तर थंबची डायरेक्शन वरच्या दिशेला असल्यामुळे काय होतं मित्रांनो, तो फोर्स वरच्या डायरेक्शनला क्रिएट होतं. त्याच्यामुळे जी कॉईल आहे ती कॉईलची मुवमेंट आपल्याला अपवर्ड डायरेक्शनला दिसून येते. तर बघा मित्रांनो त्याच पद्धतीने आपल्याला सांगता येईल की याचं हाफ रोटेशन कंप्लीट झाल्यानंतर काय होईल, आफ्टर द कंप्लीशन ऑफ हाफ रोटेशन द ब्रँच AB गोज टू पोझिशन CD अँड ब्रँच CD गोज टू पोझिशन AB. याच्यामुळे काय होईल, AB जी ही साईड आहे ही कुठे जाईल तर CD साईडला, आणि CD साईड कुठे येईल तर AB साईडकडे येईल. अशा पद्धतीने त्याची पोझिशन चेंज होईल. पोझिशन चेंज झाल्यामुळे आपल्याला ती डायग्राम कशा पद्धतीने दिसेल बघा मित्रांनो, या ठिकाणी
करंटची डायरेक्शन बघा आधी कशी होती A to B, B to C आणि C to D होती. आता त्याची डायरेक्शन चेंज झाली बघा कॉईलमध्ये D to C, C to B आणि B to A म्हणजे Dकडून Cकडे, C पॉईंटकडून Bकडे, Bकडून Aकडे अशा पद्धतीने करंटचा फ्लो आपल्याला आता दिसून येतो. तर काय बघा बट ब्रँच ए बी हां पुढे बघा इन एक्सटर्नल सर्किट बाहेरच्या सर्किटमध्ये बघा अतिशय महत्त्वाचं आहे एपासून करंट आल्यानंतर तो कुठे जातो B1 टू B2 थ्रू द गॅल्व्हॅनोमीटर म्हणजे ब्रश 1मध्ये येते त्या ठिकाणी एक पॉईंटपासून करंट कुठे तर रिंग R1मध्ये जातात R1पासून ते कुठे जातात तर ब्रश B1मध्ये जाते आणि B1पासून ते बघा पहिल्या डायरेक्शनच्या अपोजिट डायरेक्शन गॅल्व्हॅनोमीटर थ्रू ब्रश B2मध्ये जाते त्या ठिकाणी ब्रश B2मधून परत रिंग R2मधून ती परत या कॉईलमध्ये जाताना आपल्याला दिसून येते म्हणजे अपोजिट डायरेक्शन आपल्याला त्या ठिकाणी दिसून आले दोघंही अल्टरनेटिंग आपल्याला त्या ठिकाणी दिसून आले एकमेकाच्या अल्टर त्या ठिकाणी करंट आपल्याला दिसून आला म्हणून बघा याला एक रोटेशन हाफ या पद्धतीने होतं आणि एक या पद्धतीने दोन्ही पद्धतीने हाफ रोटेशन झाल्यानंतर ते पूर्णपणे एक रोटेशन त्या ठिकाणी कंप्लीट करते मित्रांनो म्हणून या ठिकाणी अल्टरनेटिंग करंट आपल्याला दिसून येतो. आपल्याला माहिती आहे जनरेटर दोन प्रकारे वर्किंग करतात AC देखील आणि DC देखील डायरेक्ट करंट आणि अल्टरनेटिंग करंट या ठिकाणी अल्टरनेटिंग करंट आपल्या ठिकाणी दिसून येतो. अगेन फ्लेमिंग राईट हँड रूल द फोर्स ऑन CD इज अपवर्ड डायरेक्शन अँड द फोर्स ऑफ AB इज डाऊनवर्ड डायरेक्शन. पुन्हा या ठिकाणी काय होईल तर फ्लेमिंगचा राईट हँड रूल उजव्या हाताचा नियम या ठिकाणी वर्क करेल आणि CD साईड कुठे जाईल अपवर्ड डायरेक्शनला आणि AB साईड डाऊनवर्ड डायरेक्शनला अशा पद्धतीने कंटिन्युअसली क्लॉकवाईज डायरेक्शनने हे रोटेशन चालू असतं. अशा पद्धतीने इलेक्ट्रिक जनरेटर या ठिकाणी कार्य करतं परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो हे होत असताना बट ब्रँच AB इज ऑलवेज कम कॉन्टॅक्ट इन ब्रश B1 ही जी AB ब्रँच आहे ही नेहमी B1 ब्रश आणि R1 रिंग याच्याच कॉन्टॅक्टमध्ये असते. तर याच्या अपोजिट जी CD जी साईड आहे कॉईलची ती मात्र नेहमी रिंग R2 आणि ब्रश B2 याच्याच कॉन्टॅक्टमध्ये असते ती बदलत नाही हेही या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आणि याच ठिकाणी जर का आपल्याला DC जनरेटरचं वर्किंग बघायचं असेल मित्रांनो तर त्या ठिकाणी फक्त बदल एवढंच होतं की या ठिकाणी ही जी स्लीप रिंग आहे या स्लीप रिंगच्या ऐवजी आपल्याला एक त्या ठिकाणी स्प्लिट रिंग त्या ठिकाणी वापरावं लागते. एकच स्प्लिट रिंग वापरून ही वायर डायरेक्ट या ठिकाणी कनेक्ट करायची आणि अशा पद्धतीने करंट कंटिन्युअसली अशा पद्धतीने फ्लो झालेला आपल्याला दिसून येईल एक डायरेक्शनने म्हणून आपण त्याला DC जनरेटर असे म्हणतो. तर बघा मित्रांनो या ठिकाणी व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे. तर या ठिकाणी व्हिडिओ पॉज करून तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या त्या नोट्स व्यवस्थितरित्या लिहून घ्या. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद.